दारू पिणं एवढं महागात पडलंय ना ट्रक चालकाला. इथे जर बघितलं आपण तर कोळसा घेऊन जाणारा ट्रेलर जो आहे तो दारू पिल्यामुळे रस्त्याच्या खाली उतरला आणि त्यानंतर भयानक असा प्रकार घडला. दारूच्या नशेमध्ये तो जो ट्रेलर आहे तो त्या चालकाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याला बाहेर निघाला नाही. आणि त्यानंतर आपण बघू शकतो बाजूला लिंबाचं झाड देखील आहे आणि त्याने ती ट्रेलर जी आहे ती धडकवली. त्यानंतर काच फुटलाय, साईड मिरर देखील फुटलेला आहे. तर तेवढ्यावर न थांबता परत काय झालं की त्याने तो ट्रेलर जो आहे तो हायवेला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. नशामध्ये त्याला काही समजत नव्हतं आणि वर न गेल्यामुळे तो ट्रेलर जो आहे तो पलटी झाला आणि पलटी झाल्यामुळे एवढा भयानक असा प्रसंग झाला की त्याला राग आला. राग आल्यामुळे त्यांनी तो जो ट्रेलर आहे तो जो आहे त्याला आग लावली आणि आग लावल्याच्या नंतर भयानक असं नुकसान झालं. एक मात्र होतं की तिथे जी काही पोलीस यंत्रणा होती, म्हणजे पोलीस होते, पब्लिक होती, काही ड्रायव्हर देखील होते ट्रकचे, त्यांनी याला कुणीच अडवलं नाही. याला जर कदाचित कुणी अडवलं असतं, कारण हा तर नशामध्ये होता, त्याला काही समजत नव्हतं. पण याला जर कुणी अडवलं असतं ना, तर नक्कीच इथे या ट्रक मालकाचं नुकसान झालं नसतं. कोळसा घेऊन ट्रक जो आहे तो जात होता आणि कोळसा देखील पेटला. त्यानंतर तिथे फायर ब्रिगेडची जी गाडी आहे ती आली. त्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणून विझवली आहे. पण प्रचंड असं नुकसान झालंय त्या ट्रक मालकाचं. त्यामुळे सगळेच ड्रायव्हर जे आहेत ना ते असे नालायक, मी म्हणेन मुद्दामून असे नालायक नाही आहेत, पण क्वचित काही ड्रायव्हर जे असतात ना ते असे काहीतरी नालायकपणा करतात आणि यांच्यामुळे सगळे ड्रायव्हर जे आहेत ते बदनाम होतात. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवू नका. तुम्हाला प्यायची सवय असेल तर ज्यावेळी गाडी थांबते रात्रीच्या वेळी वगैरे, तुम्ही कुठे स्टे करताय त्यावेळी नक्की पिऊन तुम्ही झोपू शकता, पण असं दारू पिऊन गाडी चालवणं किती महागात पडू शकतं. इथे ट्रक चालकाला मालकावर जर राग होता तर त्यांनी मालकावर राग काढायला हवा. त्याने इथे ट्रकवर काढला, म्हणजे ट्रकचं पूर्ण नुकसान केलं, तो जाळला, पलटी केला. त्यामुळे नशा करणं किती महाग पडू शकतं हे आपण या अपघातामधून बघू शकतो. इथे मात्र जी काही पब्लिक होती त्यांनी खरंच आतमध्ये हस्तक्षेप करायला हवा होता, त्याला अडवायला हवं होतं, जेणेकरून नुकसान झालं नसतं. तुम्हाला या अपघाताबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा.